आज आमचा कोकणातला तिसरा दिवस होता। सकाळच्या नाश्त्यामध्ये सगळ्यांसाठी आधी ब्रेड ऑमलेट बनवून घेतले। त्यानंतर पाटच्या बीचवर मच्छीच्या बोटी आलेल्या, तर आम्ही मच्छी आणण्यासाठी गेलो। तिथे सर्व लेपं वगैरे अशी वेगवेगळी छोटी छोटी मच्छी आलेली, चिंबोऱ्या वगैरे हेच सगळं होतं। त्यानंतर आम्ही तिथली सर्व मच्छी बघून घेतली, पण आम्हाला पाहिजे ती मच्छी तिथे नव्हती। कोळंबी, पापलेट वगैरे ते नव्हते तिथे। मग आम्ही सहजच तिथे थोडा वेळ मच्छी बघत बसलो। सकाळचा 9 ते 10चा टायमिंग होता। समुद्रातून मच्छीच्या बोटी येत होत्या आणि तिथे जवळपास असलेल्या मार्केटमधल्या मच्छीवाल्या बोटींची वाट बघत होत्या। त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि गुहागर मच्छी मार्केटमधून मच्छी आणली। आम्ही दुपारच्या जेवणासाठी पापलेट, सुरमई, कोळंबी आणि बांगडे आणले। सुरमई आम्हाला छोटीच भेटली। कोळंबीची बिर्याणी बनवली, पापलेट फ्राय केले, बांगडा फ्राय केला, अर्धे बांगडे रात्रीच्या जेवणासाठी फ्राय करायला ठेवले आणि सोलकढी बनवलेली। सुरमई अर्धी फ्राय केली, अर्धा रस्सा बनवला। सर्वांनी जेवून झाल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी पुन्हा बीचवर गेलो। मस्त सनसेट झालेला, खूप सारे फोटोज व्हिडिओज काढले। अंधार व्हायचा टाइम झालेला, ढगही काळे झालेले, पाऊस पडायला आलेला। मग आम्ही तिथून आलो आणि गरमागरम मॅगी खाल्ली। मग पुन्हा गुहागरच्या मार्केटमध्ये मच्छी आणण्यासाठी गेलो। आम्हाला दुसऱ्या दिवशी घरी जायचं होतं, तर आता आम्ही घरी नेण्यासाठी मच्छी न्यायला आलेलो। खूप सारे पापलेट घेतले, कोळंबी घेतली आणि मच्छी नेण्यासाठी थर्माकोल बर्फ वगैरे घेतला। त्यानंतर आम्ही तिथल्या जवळच असलेल्या शॉपमध्ये कोकणी मेवा आणायला गेलो। काजू घेतले, मसाला काजू, आंबा पोळी, कोकम वगैरे असं सर्व काही घेतलं। त्यानंतर पुन्हा आम्ही फार्म हाऊसवर जायला निघालो आणि लगेचच रात्रीचं जेवण करून घेतलं। रात्रीच्या जेवणामध्ये सुरमईचा रस्सा, बांगडा फ्राय, कोळंबीची बिर्याणी, भाकरी। त्यानंतर तिथल्या शॉपमधून पेरूची जेली आणलेली ती खाल्ली आणि सर्व आटपल्यानंतर